या चकल्या बघा, वरून जेवढ्या कुरकुरीत आहेत आतून तेवढ्याच खुसखुशीत सुद्धा आहेत. महिनाभर तरी या चकल्या अशाच छान कुरकुरीत राहतात. आणि विशेष म्हणजे या चकली तळताना अजिबात तेलामध्ये सुटत नाही. कोणतीही भाजणी करायची गरज नाही किंवा कोणतेही विशेष मसाले सुद्धा वापरायची गरज नाही. नेहमीच्या वस्तूंमधून आज आपण ही खुसखुशीत अशी चकली बनवतोय. तर चकली बनवताना सर्व साहित्य असं एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं, म्हणजे चकली अजिबात बिघडत नाही. इथे मी एक वाटी भरून ही डाळवं घेतली. ही डाळवं अगोदरच भाजलेली असतात, पण चकली छान कुरकुरीत राहावी यासाठी ही डाळवं साधारण 2 ते 2.5 मिनिटे अशी मंद गॅसवर परतून घ्यायची, म्हणजे ती छान कुरकुरीत राहतात. यांचा रंग वगैरे बदलायची गरज नाही. हलकीशी गरम झाली की गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड करायची. ही डाळवं सुद्धा अशी थंड झाली की मग मिक्सरमध्ये घालायची आणि याची अगदी बारीक पूड करायची. या डाळवांची पूड सुद्धा चाळणीने चाळू, म्हणजे यामध्ये जर मोठे कण वगैरे राहिले असतील तर ते बाजूला होतात आणि अगदी फाईन अशी पावडर भेटते. आता या पुढचं पीठ सुद्धा आपण याच वाटीने मोजणार आहोत. तर फार कोणतं विशेष पीठ न वापरता आज आपण तांदळाच्या पिठाची चकली बनवतोय. तर ज्या वाटीने आपण 1 वाटी डाळवं घेतली त्याच वाटीने बरोबर 4 वाटी तांदळाचं पीठ वापरायचं. तर मी जे तांदळाच्या भाकरीसाठी पीठ वापरते तेच इथे मी वापरणार आहे. तर हे बघा, डाळवामध्ये हे जाडसर भाग आहे तो बाजूला काढलाय. कधी जर भाजणी बनवायला वेळ नसेल किंवा तेवढं साहित्य नसेल तर अशा पद्धतीने नेहमी जे घरात तांदळाचं पीठ असतं त्याचा आपण वापर करायचा. तर हे बघा, बरोबर 4 वाट्या मी पीठ घेतलंय. आता हे पीठ सुद्धा चाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये एखादा खडा वगैरे असेल तर बाजूला होतो. आणि नंतर चकली गाळताना सुद्धा अगदी पटपट गाळली जातात. चकली अजिबात तुटत नाहीत किंवा जाडसर सुद्धा लागत नाही. आता ही दोन्ही पिठे चांगली अशी मिसळायची. हा जो कांदा पोहे खायचा चमचा आहे त्याच चमच्याने सर्व मसाले मी घेणार आहे. या मसाल्यांचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता. तर इथे मी 1 चमचा भरून लाल तिखट घेतलंय. आपल्याला जर काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची असेल तर तशी सुद्धा वापरू शकता. थोडीशी हळद घातली आणि अर्धा पाव चमचा ओवा आणि अर्धा पाव चमचा हिंग घातलाय. 2 चमचे भरून पांढरे तीळ घातले. तसेच 1 चमचा भरून भाजलेली धणे आणि जिऱ्याची पावडर घातली. धणे आणि जिऱ्याच्या पावडरमुळे या चकल्यांना फार छान अशी चव येते. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सर्व कोरडं साहित्य असं एकत्र करायचं. चकलीमध्ये मोहन घालताना सुद्धा त्याचं अगदी योग्य प्रमाण पडणं फार गरजेचं आहे. तर एवढ्या साहित्यासाठी बरोबर अर्धी वाटी नेहमीचं तेल घ्यायचं. हे तेल सुद्धा कच्चंच न वापरता चांगलं कडकडीत गरम करायचं. तर हे बघा, हे अर्धी वाटी तेल चांगलं असं कडकडीत गरम करते. बऱ्याचदा घाईगडबडीमध्ये हे तेल जर कच्चं वापरलं किंवा कोमट जरी वापरलं तर चकली सुरुवातीला तर कुरकुरीत होतात, पण काही दिवसानंतर मात्र मऊ पडतात. तर त्यासाठी हे तेल चांगलं असं कडकडीत गरम करायचं. आता हे तेल या पिठामध्ये घालायचं आणि गरम असल्यामुळे लगेचच हाताने न मिसळता सुरुवातीला चमच्याने असं मिसळायचं. चमच्याने मिसळून झालं की नंतर हाताने हे सर्व तेल या पिठाला छान असं चोळायचं. या पिठाच्या प्रत्येक कणाला जेवढं हे तेल चांगलं घासलं जाईल तेवढीच चकली बरेच दिवस वरून कुरकुरीत आणि आतमध्ये छान अशी खुसखुशीत राहते. आपल्याला जर अगदी आयत्या वेळी अशा चकल्या बनवायच्या असतील तर असं पीठ आपण आदल्या दिवशी सुद्धा बनवू शकता. आता हे पीठ मळण्यासाठी सुद्धा गरम पाण्याचा वापर करायचा. थंड पाण्यामध्ये हे पीठ असं मळायचं नाही. तर पाणी मी गरम केलंय आणि सुरुवातीला हे पाणी असं घालायचं आणि चमच्याने मिसळायचं, म्हणजे हे पीठ सुद्धा चांगलं वाफवलं जातं. हाताला हलकासा चटका जरी बसत असेल तरी नंतर हाताने हे पीठ चांगलं नेहमी आपण भाकरीसाठी जसं मळतो त्या पद्धतीचं मळायचं. हे पीठ मळताना सुद्धा फार सैल मळलं तर चकल्या तेलात सोडताना तुटतात किंवा मग अगदीच घट्ट जरी मळलं तरी साच्यामधून पाडताना सुद्धा तुटल्या जातात. त्यामुळे नेहमी आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ मळायचं. तर हे बघा, अशा कन्सिस्टन्सीचं पीठ मळलंय. आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण 15 ते 20 मिनिटे हे बाजूला ठेवायचं. चकलीचा साचा सुद्धा
व्यवस्थित धुवून पूर्णपणे कोरडा करायचा आणि सर्व बाजूला चांगलं असं तेल लावायचं। तर हा चकलीचा साचा मी रेडी केलाय। एका बाजूला मध्यम गॅसवर तेल सुद्धा गरम करत ठेवलंय। आता आपण जे पीठ मुरत ठेवलं होतं ते पीठ सुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे। आता साच्याच्या अंदाजानुसार पीठ घ्यायचं आणि हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं। गरज असेल तर हाताला थोडं थोडं पाणी लावायचं, पण हे पीठ मात्र चांगलं मऊसूत असं मळायचं, कारण पीठ जेवढं चांगलं मळाल तशा चकल्या सुद्धा व्यवस्थित पडल्या जातील। पीठ जर घट्ट राहिलं तर साचा व्यवस्थित फिरला जात नाही किंवा पीठ कोरडं जरी राहिलं तरी चकल्या पाडताना तुटू शकतात। आणि साच्यामध्ये पीठ भरताना सुद्धा थोडं थोडं तुटक पीठ न भरता चांगला असा मध्यम आकाराचा गोळा बनवायचा। हा गोळा सुद्धा असा चांगला अखंड ठेवायचा, म्हणजे चकली पाडताना तुटत नाही। आता साच्याचं झाकण लावायचं आणि हात व्यवस्थित कोरडे करायचे। साच्याला सुद्धा बाहेरून तेल वगैरे लागलं असेल तर व्यवस्थित पुसायचं, म्हणजे चकली पाडताना साच्यावर घट्ट असा हात राहतो, अजिबात निसटत वगैरे नाही। तर असं योग्य प्रमाण घेतलं आणि पीठ व्यवस्थित मळलं असेल तर अशा अखंड चकल्या पडतात, कुठेही तुटत वगैरे नाही। आणि चकली पूर्ण अशी पाडून झाली की त्याचं पुढचं आणि शेवटचं जे टोक असतं ते मात्र आतमध्ये दाबायचं, म्हणजे चकली अजिबात सुटत वगैरे नाही। तर अशा पद्धतीने पोळपाटावर आपण चकल्या पाडू शकता, किंवा नेहमी जी मी पद्धत वापरते ती पद्धत दाखवते। झाऱ्यावरच अशा पद्धतीची चकली पाडते, म्हणजे सर्व चकल्या एकसारख्या आकाराच्या होतात आणि चकली तेलात सोडायला सुद्धा मदत होते। आता हात झारा असा तेलात सोडला की हात जळण्याची सुद्धा भीती नाही। तर नेहमी अशाच पद्धतीने मी चकल्या करते। चकलीचं पीठ व्यवस्थित भिजवलं असेल, चकली चांगली पाडली असेल, तरीही तळताना मात्र योग्य काळजी नाही घेतली तर चकली मात्र तुटू शकते। तर त्यासाठी काय करायचं, तेल चांगलं गरम करायचं। कमी गरम तेलामध्ये चकली सोडायची नाही आणि चकली ही नेहमी मध्यम ते मोठ्या गॅसवरच तळायची। कमी गॅसवर तळली तर चकली फार तेलकट होते। तर हे बघा, सुरुवातीला चकली घातल्यावर त्याला अजिबात झारा वगैरे लावायचा नाही। झारा लावल्यास लगेचच चकली तुटू शकते। 1 मिनिटभर व्यवस्थित अशी तळली म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित सेट होते। आता पलटायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारण सोनेरी रंग येईपर्यंत तळू द्यायची। चकली घातल्यावर सुरुवातीला बघा तेलावर भरपूर बुडबुडे होते, पण चकली जसजशी तळली जाईल तसतशी वरचे बुडबुडे कमी होतात आणि चकली आपोआप वर अशी तरंगू लागते। तर ही बघा छान अशी कुरकुरीत चकली तयार आहे। आणि चकली तळताना सुद्धा अगदीच मोठ्या गॅसवर तळायची नाही, नाहीतर काय होतं, वरची बाजूचा रंग लगेचच बदलतो पण आतून मात्र चकली कच्ची राहते आणि नंतर ती चकली मऊ पडते। आपण जर मोठ्या कढईमध्ये चकली तळत असाल तर साधारण 3 ते 4 चकल्या एका वेळी तळू शकता। आणि चकली तेलातून काढल्यावर सुद्धा ताटामध्ये वगैरे न ठेवता एखाद्या जाळीदार भांड्यामध्ये ठेवायची। ताटावर जर चकली काढली तर शक्यतो ती तळाला तेलकट आणि मऊ होते, त्यामुळे चकली तळून झाली की एखाद्या जाळीदार भांड्यावर काढायची। तर एका वेळी साधारण 3 चकल्या घालून नंतर या सर्व चकल्या मी तळलेल्या आहेत। आणि तेलातून काढल्यावर सुद्धा चकली गरम असताना लगेचच ती पिशवीमध्ये भरून वगैरे ठेवायची नाही। चकल्या पूर्णपणे थंड करायच्या आणि मगच त्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या। आणि या चकल्या सुद्धा अशा बिस्किट रंगावर काढायच्या, कारण तेलातून काढल्यावर सुद्धा यांची कुकिंग प्रोसेस चालूच राहते आणि यांचा रंग थोडासा गडद होतो। आता या शेवटच्या 3 चकल्या मी तळते आणि अगदीच प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर या सर्व चकल्यातील कोणतीही चकली तेलामध्ये तुटलेली नाही। तेल शेवटपर्यंत बघा अगदी स्वच्छ आहे। यामध्ये जे पांढरे तीळ होते ते तीळ थोडेसे या तेलामध्ये सांडलेले आहेत। कोणतेही विशेष साहित्य न वापरता किंवा भाजणी वगैरे न करता घरगुती साहित्यामध्ये झटपट चकली बनवायची असेल तर अशा पद्धतीने आणि या प्रमाणात आपण अशा या कुरकुरीत चकल्या बनवू शकता। चकली तळतानाच्या छोट्या टिप्स वापरल्या तर तेलात तळून सुद्धा बघा या चकल्या अजिबात तेलकट होत नाहीत। कोणतीही पूर्व तयारी वगैरे न करता अशा झटपट बनणाऱ्या या चकल्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा। लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।